धुळे जिल्ह्यासह ग्रामीण भागात खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला आहे। शेतकरी सध्या शेती मशागत, नांगरणी आणि बियाणे खरेदीच्या कामात व्यस्त आहेत। काही ठिकाणी विहीर आणि ट्यूबवेलच्या पाण्याचा वापर करून ठिबक सिंचनाद्वारे कापूस लागवडही सुरू करण्यात आली आहे। मात्र यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अनेक आव्हाने घेऊन आला आहे। खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या वाढत्या किमतींमुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे। त्यातच हवामानातील अनिश्चितता आणि पावसाचा अंदाज यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत। विशेष म्हणजे कापूस पिकासाठी लागणारा खर्च दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेक शेतकरी पर्यायी पिकांकडे वळताना दिसत आहेत। लागवडीपासून ते वेचणीपर्यंत कापूस पिकावर मोठा खर्च करावा लागतो। मजुरी, फवारणी, खते आणि इतर खर्चांमुळे कापूस शेती परवडत नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे। यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी मक्याच्या लागवडीला प्राधान्य दिले आहे। मक्यासाठी तुलनेने कमी खर्च आणि कमी जोखीम असल्याने या पिकाकडे कल वाढताना दिसत आहे। दरम्यान काही प्रगत शेतकऱ्यांनी मे महिन्यातच कापूस लागवड पूर्ण केली असून पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। खरीप हंगामाच्या यशस्वीतेसाठी वेळेवर आणि समाधानकारक पाऊस होणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। सध्या शेतीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत। महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी कसोटीचा ठरणार आहे। आता या हंगामाचे भवितव्य पूर्णपणे निसर्गाच्या कृपेवर अवलंबून असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे।